हॅलो फ्रेंड्स, आज आपण ह्यूमन हेल्थ अँड डिसीजेस या चॅप्टरमधला कॅन्सर या डिसीजबद्दल माहिती जाणून घेणार आहे. तर हा जो काही कॅन्सर हा डिसीज आहे हा तुम्हाला LAQ ॲज वेल ॲज SAQ साठी पडू शकतो आणि या चॅप्टरमधला एक महत्त्वाचा प्रश्न म्हणून आपण या पॉईंटकडे बघणार आहे. कारण की यामध्ये जे काही कॅन्सरचे टाईप आहेत जे की आपण खाली बघणार आहे, कॅन्सरचे टाईप असेल किंवा कॅन्सरची ट्रीटमेंट असेल किंवा कॅन्सरचे जे काही डायग्नोसिस आहे या सगळ्यावरतीच क्वेश्चन पडतात. याच्यावरती एका मार्कासाठी सुद्धा क्वेश्चन पडू शकतात आणि मेनली LAQ साठी सुद्धा हा पॉईंट पडू शकतो. ठीक आहे, तर आपण पॉईंटला सुरुवात करूया. कॅन्सर ॲबनॉर्मल काय सांगितलेलं आहे, तर ॲबनॉर्मल अनकंट्रोल्ड अँड पर्पजलेस डिव्हिजन ऑफ cells may lead to formation and development of mass of undifferentiated cells, that is tumor. आता काय सांगितलेलं आहे याच्यामध्ये, ॲबनॉर्मल. आता ॲबनॉर्मल म्हणजे जे की नॉर्मलच्या विरोधात, ओके, नॉर्मल नाहीये असं. ठीक आहे. अनकंट्रोल्ड म्हणजे जे आपल्या नियंत्रणामध्ये नाही अशा पद्धतीनं. अँड पर्पजलेस म्हणजे काय, तर गरज नसताना काय होणं, तर डिव्हिजन ऑफ द सेल म्हणजे जे की आता बॉडीमध्ये आपल्या एका पेशीपासून दोन पेशीपासून 4 पेशी असं विभाजन होत राहतं. ओके, पण ॲबनॉर्मली अनकंट्रोल्ड अँड पर्पजलेस म्हणजे ज्याला कोणताही हेतू नाहीये अशा पद्धतीनं जर आपल्या शरीरातल्या पेशी जर डिवाइड व्हायला लागल्या असतील, मे लीड टू फॉर्मेशन अँड डेव्हलपमेंट ऑफ अ मास ऑफ अनडिफरन्शिएटेड सेल्स. तर यामुळं काय रिझल्ट मिळू शकतो आपल्याला, काय डेव्हलपमेंट होऊ शकते, तर असा एक मास, ओके, असा एक गोळा म्हणू शकतो आपण की ज्याच्यामध्ये आपल्याला अनडिफरन्शिएटेड सेल्स असतील. म्हणजे त्यातल्या पेशी आपण वेगळ्या सुद्धा करू शकत नाही, डिफरन्शिएट सुद्धा करू शकत नाही. दॅट इज अ ट्यूमर. त्याला आपण काय म्हणतो, तर ट्यूमर असं म्हणतो. व्हेन ट्यूमर इज अ मॅलिग्नंट. आता मॅलिग्नंटचा अर्थ आपण काय घेणार, तर मॅलिग्नंट म्हणजेच कॅन्सरस असा अर्थ घेणार आहे. ओके, व्हेन ट्यूमर इज अ मॅलिग्नंट इट इज डिस्क्राइब्ड ॲज अ कॅन्सर अँड हॅज ॲबिलिटी टू इन्व्हॅड अदर टिश्यूज. म्हणजे हा जो काय आहे मग दुसऱ्या टिश्यूंना सुद्धा अफेक्ट करू शकतो, त्याच्यामध्ये ही ॲबिलिटी असते. नेक्स्ट पॉइंट बघा, कॅन्सर हार्म्स द बॉडी व्हेन कॅन्सरस सेल्स डिवाइड अनकंट्रोलेबली टू फॉर्म न्यू लम्प्स और मासेस ऑफ टिश्यू कॉल्ड निओप्लाझम. आता काय सांगितलेलं आहे, तर कॅन्सर हार्म्स द बॉडी म्हणजे तो काय करतो शरीराला, कॅन्सर काय करतो आपल्या शरीराला बाधा पोहोचवतो. कधी, तर कॅन्सर सेल जेव्हा डिवाइड होतात अनकंट्रोलेबली, ओके, म्हणजे आपण काही त्याच्यावरती कंट्रोल करू शकत नाही अशा पद्धतीनं जर कॅन्सरच्या सेल काय व्हायला लागला, तर डेव्हलप व्हायला लागला, डिवाइड व्हायला लागला, तर त्याच्यापासून जे काही नवीन लंप तयार होणार आहेत किंवा जे काही मासेस तयार होणार आहेत या मासेसला किंवा या लंपला आपण काय म्हणणार आहे, तर निओप्लाझम असं म्हणणार आहे. एक्सेप्ट इन केस ऑफ अ ल्युकेमिया. आता ल्युकेमियाला आपण काय म्हणतो, साध्या शब्दामध्ये काय म्हणतो, तर ब्लड कॅन्सर म्हणतो. तर याच्यामध्ये निओप्लाझम नाही तयार होत. ओके, ब्लड कॅन्सरमध्ये काय होत नाही, तर निओप्लाझम तयार होत नाही. पण बॉडीच्या बाकी सगळ्या टिश्यूमध्ये वगैरे काय होतात, तर असे लंप तयार होतात, मासेस तयार होतात, याला आपण काय म्हणणार आहे, तर निओप्लाझम म्हणणार आहे. ट्यूमर्स कॅन ग्रो अँड इंटरफेअर विथ नॉर्मल फंक्शनिंग ऑफ द व्हेरियस ऑर्गन्स. आता ट्यूमर काय करतात, कॅन ग्रो अँड इंटरफेअर म्हणजे काय, तर बाधाच करणार आहेत. ओके, नॉर्मल फंक्शनिंग ऑफ अ व्हेरियस ऑर्गन म्हणजे आपल्या बॉडीमध्ये एक फंक्शन व्यवस्थितरित्या कार्यरत आहे तर त्याच्यामध्ये बाधा पोचवायचं काम कोण करू शकतं, तर हे ट्यूमर्स करू शकतात. दे अल्सो रिलीज सिक्रिशन्स विच अल्टर द बॉडी फंक्शन्स. म्हणजे आता हे जे काही ट्यूमर्स आहेत किंवा हे जे काही निओप्लाझम आहे हे शांत बसणार नाही, हे काय करणार आहेत, तर अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या बॉडीमध्ये सिक्रिशन्स पण करणार आहेत. ओके, आणि या सिक्रिशन्समुळे आपल्या बॉडीमध्ये काय होणार आहे, तर बॉडीचं जे काही नॉर्मल फंक्शनिंग आहे ते अल्टर होणार आहे, ते चेंज होणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट, इट इज वन ऑफ द मेन किलर डिसीज नावडेज. ओके, नावडेज आजकाल काय आहे, तर हा काय आहे, तर ॲज अ किलर डिसीज म्हणून ओळखला जातो किंवा मेन किलर डिसीज आहे आजकालच्या ओके जगामधला. नेक्स्ट, फिजिशियन्स अँड रिसर्चर्स हू स्पेशलाइज इन अ स्टडी, डायग्नोसिस, ट्रीटमेंट अँड प्रिव्हेन्शन ऑफ अ कॅन्सर आर कॉल्ड ऑन्कोलॉजिस्ट. आता समजून घ्या, लॉजीचा अर्थ येतो टू स्टडी, ओके, लॉजिस्ट, आणि ऑन्कोचा अर्थ काय घेणार आपण, तर कॅन्सर. तर असे फिजिशियन किंवा असे रिसर्चर जे काय करतायत, तर
कॅन्सरचा अभ्यास करतायत, त्याच्याबद्दल डायग्नोसिस करतायत, त्याचे ट्रीटमेंटचा शोध घेतात आणि कॅन्सर होऊ नये म्हणून साठीचे जे काही प्रयत्न आहेत किंवा त्याची जी काही माहिती गोळा करत आहेत असे जे काही रिसर्चर आणि फिजिशियन्स आहेत त्यांना आपण काय म्हणतो तर ऑन्कोलॉजिस्ट असं म्हणतो. ही जी काही डेफिनेशन आहे ही आपल्याला 1 मार्कसाठी विचारू शकतात. नेक्स्ट, ट्यूमर्स मे डेव्हलप एनिवेअर इन अ बॉडी. आपल्या बॉडीमध्ये कुठेही ट्यूमर तयार होऊ शकतो. हाऊ एव्हर ऑल ट्यूमर्स आर नॉट अ कॅन्सरस. म्हणजे बॉडीमध्ये भलेही ट्यूमर वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या शरीरात डेव्हलप होऊ शकतात पण प्रत्येक ट्यूमर हा कॅन्सरसच असेल असं नाही. नेक्स्ट, देर आर 2 टाइप्स ऑफ अ ट्यूमर. ट्यूमरचे प्रकार किती सांगितलेले आहेत तर 2 प्रकार सांगितलेले आहेत. फर्स्ट बेनाइन अँड सेकंड इज कॅन्सरस. दॅट इज बेनाइनला दुसरा काय शब्द आहे तर नॉन मॅलिग्नंट. ओके, नॉन मॅलिग्नंट किंवा आपण त्याला दुसरा काय शब्द म्हणू शकतो नॉन कॅन्सरस असं सुद्धा म्हणू शकतो. आणि दुसरा आहे कॅन्सरस किंवा त्याला आपण काय म्हणतो तर मॅलिग्नंट. मग हा सुद्धा प्रश्न तुम्हाला 1 मार्कासाठी विचारला जाऊ शकतो की देर आर हाऊ मेनी टाइप्स ऑफ ट्यूमर्स. तर उत्तर काय असेल? ओके, 2 टाइप आहेत, बेनाइन ट्यूमर अँड कॅन्सरस ट्यूमर किंवा नॉन मॅलिग्नंट ट्यूमर, मॅलिग्नंट ट्यूमर. ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट आपण बघणार आहे बेनाइन और नॉन मॅलिग्नंट ट्यूमर. ठीक आहे, बेनाइन और नॉन मॅलिग्नंट ट्यूमर. इट ग्रोज स्लोली. आता हा कशा पद्धतीने डेव्हलप होणार आहे तर एकदम हळू. ओके, हळूवार याची वाढ होणार आहे. मे अटेंड क्वाइट ऑर अ लार्ज साइज. ओके, क्वाइट अ लार्ज साइज काय सांगितलेलं आहे तर हा आकाराने थोडा मोठाच असेल. इट रिमेन्स restricted to the site of its origin, that is a localized and does not spread to other part of body. म्हणजे काय सांगितलेलं आहे की तो ज्या ठिकाणी निर्माण झालेला आहे ओके त्याचं साइट ऑफ ओरिजिन जे काही आहे ते साइट ऑफ ओरिजिनच्या ठिकाणीच तो रिस्ट्रिक्टेड राहतो. म्हणजे तो बॉडीच्या दुसऱ्या पार्टमध्ये पसरणार नाही. डज नॉट स्प्रेड टू अदर पार्ट ऑफ अ बॉडी म्हणजे काय तर आपल्या शरीराच्या दुसऱ्या भागामध्ये पसरणार नाही. ठीक आहे, नेक्स्ट काय सांगितलेलं आहे दिस डज नॉट नेसेसरीली मीन दॅट द बेनाइन ट्यूमर आर नॉट ओके ट्रबलसम. म्हणजे याचा असा अर्थ नाही की ते आपल्या ओके जे काही नॉर्मल शरीराचं फंक्शनिंग आहे त्याच्यामध्ये व्यत्यय आणणारच नाहीत असं नाही सांगू शकत कारण की ते सुद्धा आपल्याला हार्मफुल असू शकतात. ओके, सम बेनाइन ट्यूमर्स. ओके, काही बेनाइन ट्यूमर्स काय सांगितलेलं आहे काय आहेत म्हणून सांगितलेलं तर फॅटल आहेत, हार्मफुल अँड फॅटल. ओके, हार्मफुल अँड फॅटल आहेत म्हणून सांगितलेलं आहे. एक्झाम्पल ब्रेन ट्यूमर. ओके, ब्रेन ट्यूमर. आता मेंदूमध्ये होणारा जो काही ट्यूमर आहे ओके त्याला आपण काय म्हणतो तर ब्रेन ट्यूमर म्हणतो. हा भलेही बेनाइन स्वरूपाचा जरी असला ओके तरीही काय सांगितलेलं आहे तर तो हार्मफुल आणि फॅटल आहे. हार्मफुल म्हणजे काय तर घातक आहे आणि आपल्याला मृत्युमुखी पाडेल अशा पद्धतीचा असतो. का? त्याच्या पाठीमागे रिझन काय आहे तर अ ब्रेन ट्यूमर मे कॉज डेथ बिकॉज ऑफ द ब्रेन इज स्क्वीज्ड अगेन्स्ट द हार्ट स्कल. का? तर आता काय आपलं ब्रेन एका बॉक्समध्ये काय आहे तर इनक्लोज आहे त्याला आपण म्हणतो क्रॅनियम. राईट, तर त्या क्रॅनियम मध्ये आपला मेंदू आहे आणि जेव्हा तो बेनाइन ट्यूमर वाढेल तेव्हा त्याला बाजूला जायला किंवा पसरायला जागा नाहीये. राईट, त्यामुळे काय होणार आहे तो क्रॅनियमच्या अगेन्स्ट ओके स्क्वीज होणार आहे, दाबला जाणार आहे. म्हणजे वरती त्याला बाहेर पडायसाठी कुठलीही जागा नाहीये आणि याच्यामुळे तो काय होईल तर हार्मफुल आणि फॅटल होईल. मोरेवर द बेनाइन ट्यूमर मे समटाइम्स बिकम मॅलिग्नंट. कधी कधी बेनाइन ट्यूमर जे काय असतात ते पुढे जाऊन कशामध्ये कन्वर्ट होतात तर मॅलिग्नंट ट्यूमर मध्ये कन्वर्ट होतात. एक्झाम्पल ॲडिनोमा अँड फायब्रॉइड. ठीक आहे, तर इथपर्यंतचे पॉईंट तुम्हाला समजले असतील. नेक्स्ट आता आपण पॉईंट बघणार आहे मॅलिग्नंट ट्यूमर. आता मॅलिग्नंटला दुसरा शब्द आपण काय म्हणणार आहे तर कॅन्सरस. राईट, किंवा कॅन्सर. मॅलिग्नंट ट्यूमर म्हणजे काय तर कॅन्सरस ट्यूमर. ठीक आहे, द ग्रोथ रेट ऑफ दिस ट्यूमर इज रॅपिड अँड मॉर्टॅलिटी रेट इज कंपॅरेटिव्हली मोर दॅन बेनाइन ट्यूमर. तर याची काय सांगितलं तर ग्रोथ रेट ऑफ दिस ट्यूमर इज रॅपिड. म्हणजे आपण बेनाइन ट्यूमरच्या बाबतीत काय बघितलेलं त्याचा ग्रोथ रेट त्याचा वाढीचा दर काय होता तर कमी होता. ठीक आहे, याचा काय सांगितलं याची जी काही ग्रोथ आहे ती फास्ट होते. थोडक्यात रॅपिडचा अर्थ काय तर फास्ट. मॉर्टॅलिटी रेट सुद्धा काय सांगितले तर कंपॅरेटिव्हली हाय आहे. ओके, म्हणजे मृत्यू दर सुद्धा काय याच्यामध्ये जास्त आहे. रॅपिड ग्रोथ ऑफ अ ट्यूमर कॉजेस ओव्हर क्राउडिंग अँड डिसरप्शन ऑफ नॉर्मल सेल्स. आता फास्ट ग्रोथ झाल्यामुळे काय होणार आहे तर ओव्हर क्राउडिंग होऊन जाते म्हणजे गर्दी होऊन जाते पेशंटच्या थोडक्यात आणि त्यामुळे काय होतं तर नॉर्मल सेलचं डिसरप्शन होतं म्हणून सांगितलेलं आहे.
नेक्स्ट द कॅन्सरस सेल्स कम्पीट विथ नॉर्मल सेल्स. आता कॉम्पीट म्हणजे काय तर कॉम्पिटिशन करतात. ओके, नॉर्मल सेल बरोबर ते काय करतात तर कॉम्पिटिशन करतात फॉर न्यूट्रिएंट्स. कशासाठी सांगितलेलं आहे तर न्यूट्रिएंट्ससाठी. अँड फायनली किल देम. आणि फायनली काय करतात तर नॉर्मल पेशींना काय करतात तर मारून टाकतात. ठीक आहे. दीज सेल्स आर स्प्रेड फ्रॉम वन ऑर्गन टू अदर व्हाया ब्लड और लिम्फ अँड फॉर्म न्यू ट्युमर सेल्स, सेकंडरी ट्युमर्स. त्याला आपण काय म्हणतो तर सेकंडरी ट्युमर्स. म्हणजे हे जे काही सेल्स आहेत ते आपल्या वेगवेगळ्या बॉडीच्या बाकीच्या ऑर्गन्समध्ये सुद्धा काय होतात तर पसरतात. कशाद्वारे तर व्हाया ब्लड, आपल्या रक्ताद्वारे आणि लिम्फद्वारे. ओके, लिम्फ आणि ब्लड या दोन घटकांद्वारे काय होतात तर पूर्ण आपल्या बॉडीमध्ये पसरतात आणि नवीन ठिकाणी ट्युमर तयार करतात. याला आपण काय म्हणतो तर सेकंडरी ट्युमर्स असं म्हणतो. ठीक आहे. दिस मायग्रेटरी म्हणजे काय तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेलेला. दिस मायग्रेटरी प्रोसेस इज कॉल्ड ॲज अ मेटास्टॅसिस. तर हा सुद्धा प्रश्न रिपीट एका मार्कासाठी विचारला जाऊ शकतो की व्हॉट इज अ मेटास्टॅसिस. मेटास्टॅसिस म्हणजे काय तर काय सांगितलेलं आहे तर परत एकदा बघा. तर जे काही कॅन्सरस सेल आहेत ते काय करतात तर ओके नॉर्मल सेल बरोबर कॉम्पिटिशन करतात. कशासाठी न्यूट्रिएंट्ससाठी. आणि फायनली त्या नॉर्मल सेल्सला काय करतात तर मारून टाकतात. नेक्स्ट आपण पॉईंट काय बघितला तर या ज्या काही सेल्स आहेत ते एका ऑर्गन पासून दुसऱ्या ऑर्गनकडे ओके कशा थ्रू पोहोचतात तर ब्लड किंवा लिम्फद्वारे पोहोचतात. ओके, यामुळे काय होतं तर नवीन जो काही ट्युमर तयार होतो त्याला आपण म्हणतो सेकंडरी ट्युमर. आणि ही जी काही प्रोसेस आहे मायग्रेटरी प्रोसेस आहे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायची, याला आपण काय म्हणतो तर मेटास्टॅसिस असं म्हणतो. ठीक आहे. तर इथपर्यंत तुमचे पॉईंट क्लिअर झालेले असतील. नेक्स्ट आता पॉईंट बघणार आहे आपण टाइप्स ऑफ अ कॅन्सर. ओके, कॅन्सरचे प्रकार. टाइप ऑफ कॅन्सर. देर आर 5 मेन टाइप्स ऑफ अ कॅन्सर अकॉर्डिंग टू टाइप्स ऑफ टिश्यू अफेक्टेड. ओके, आता हे जे काही कॅन्सरचे प्रकार पाडलेले आहेत ते कशाच्या आधारे पाडले तर त्या ठिकाणी कोणत्या पद्धतीचा टिश्यू अफेक्ट झालेला आहे, कोणत्या पद्धतीचा टिश्यू अफेक्ट झालेला आहे त्यानुसार कॅन्सरचे किती प्रकार पाडलेले आहेत तर 5 प्रकार पाडलेले आहेत. कॅन्सर आर नेम्ड अकॉर्डिंग टू टिश्यू फ्रॉम विच दे अराइज. ओके, आता मग खाली जे काही 5 प्रकार दिलेले आहेत त्यांची नावं का ठेवलेली आहेत किंवा कशावरून ठेवलेली आहेत तर तो कॅन्सर कुठल्या टिश्यूला अफेक्ट करतोय त्यानुसार त्याचं नाव ठेवलेलं आहे. नेक्स्ट आपण आता पहिला पॉईंट बघणार आहे किंवा पहिला कॅन्सरचा प्रकार बघणार आहे कार्सिनोमा. फर्स्ट प्रकाराचं नाव काय आहे तर कार्सिनोमा. कॅन्सर दॅट अराइज फ्रॉम इपिथेलियल टिश्यू. आता इपिथेलियल टिश्यूचं एक सिंपल एक्झाम्पल काय तर आपली स्किन. ओके, आपली जी काही त्वचा आहे ती इपिथेलियल सेल पासून बनलेली आहे. इपिथेलियल टिश्यू आहे म्हणू शकतो. कव्हरिंग ऑर अ लाइनिंग ऑफ द बॉडी ऑर्गन नोन ॲज अ कार्सिनोमा. म्हणजे असा कॅन्सर जो आपल्या इपिथेलियल टिश्यूला होता ओके होतो त्याला आपण काय म्हणणार आहे तर कार्सिनोमा. आता मग इपिथेलियल टिश्यूचे एक एक्झाम्पल आपण काय म्हटलं तर स्किन. ठीक आहे. दुसरं काय आपले पूर्ण जे काय एलिमेंटरी कॅनल आहे. आता तुम्ही म्हणणार एलिमेंटरी कॅनल म्हणजे काय तर पूर्ण माउथ टू ॲनस. म्हणजे याच्यामध्ये काय येईल इसोफेगस येईल, स्टमक, देन आपले इंटेस्टाईन, रेक्टम, ॲनस हे सगळे जे काही पार्ट आहेत याचं जे काही इनर लाइनिंग आहे ते सुद्धा काय आहे तर इपिथेलियम पासून बनलेलं आहे. तर मग एक्झाम्पल बघूया. इन्क्लूड्स ब्रेस्ट कॅन्सर. आता ब्रेस्ट कॅन्सर काय आहे मग कार्सिनोमा म्हणणार आपण त्याला का तर तिथं इपिथेलियल टिश्यूला काय झालेलं असते अफेक्ट झालेले असते. लंग कॅन्सर. ओके, कॅन्सर ऑफ स्टमक अँड स्किन कॅन्सर. आता याच्यावरती कशा पद्धतीने प्रश्न विचारला जाऊ शकतो. फर्स्ट तर क्वेश्चन अशा पद्धतीने विचारला जाईल तुम्हाला की कार्सिनोमा बद्दल माहिती लिहा असं येईल. ओके, तर पहिलं आन्सर काय लिहिणार तुम्ही तर इट इज अरायझेस फ्रॉम द इपिथेलियल टिश्यू. ओके, आणि दुसरं काय असणार आहे याच्यामध्ये काय समावेश कशाचा होता हा प्रश्न विचारू शकतात. तर त्याच्यामध्ये एक्झाम्पल तुम्ही काय सांगणार. फर्स्ट ब्रेस्ट कॅन्सर, सेकंड लंग कॅन्सर, थर्ड कॅन्सर ऑफ स्टमक अँड स्किन कॅन्सर. किंवा दुसऱ्या एमसीक्यू साठी कशा पद्धतीने प्रश्न विचारला जाऊ शकतो की विच ऑफ द फॉलोइंग इज टाइप ऑफ which of the following is example of carcinoma. ओके, त्याच्यामध्ये फर्स्ट ऑप्शन तुम्हाला दिला जाईल लंग कॅन्सर, सेकंड ऑप्शन दिला जाईल तुम्हाला कॅन्सर ऑफ स्टमक, थर्ड ऑप्शन तुम्हाला दिला जाईल स्किन कॅन्सर अँड फोर्थ ऑप्शन तुम्हाला दिला जाईल ऑल ऑफ अबो. तर उत्तर आपलं काय येणार आहे तर ऑल ऑफ अबो. कारण की लंग कॅन्सर, कॅन्सर ऑफ स्टमक अँड स्किन कॅन्सर तिन्ही कशाचे आहेत तर कार्सिनोमाचे एक्झाम्पल आहेत. ठीक आहे.
नेक्स्ट आता आपण पॉइंट बघणार आहे सार्कोमा. सार्कोमा कॅन्सर दॅट अरायझेस फ्रॉम कनेक्टिव्ह टिश्यू कॉल्ड सार्कोमा. आता कनेक्टिव्ह टिश्यूला होणारा जो काही कॅन्सर आहे त्याला आपण काय म्हणणार आहे तर सार्कोमा असं म्हणणार आहे. आता आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळे कनेक्टिव्ह टिश्यू आहेत, जसं की ब्लड हे एक कनेक्टिव्ह टिश्यू आहे, बरोबर. दुसरं काय सांगितलेलं आहे तर आपले जे काही बोन्स आहेत, बोन्स आर ऑल्सो कनेक्टिव्ह टिश्यू. तर मग यांना होणारा जो काही कॅन्सर आहे याला आपण काय म्हणणार आहे तर सार्कोमा. इट इन्क्लूड बोन ट्युमर. आता इथं आलेलंच आहे नाव की बोन ट्युमर, दॅट इज अ ऑस्टिओसार्कोमा. ठीक आहे, म्हणजे जर बोन्सना आपल्या हाडांना जर कॅन्सर होत असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे तर ऑस्टिओसार्कोमा. मसल ट्युमर, मसलला होणार असेल तर काय म्हणणार आहे तर मायोसार्कोमा. मायोसार्कोमा. कॅन्सर ऑफ कार्टिलेज. ओके, आता कार्टिलेज बघा, आपलं जे काही नोजचं जे काही टिप आहे ओके ते कार्टिलेज पासून बनलेलं आहे. आपले जे काही कान आहेत ते कार्टिलेज पासून बनलेले आहेत. ओके, आपले जे काही जॉईंट्स आहेत त्या जॉईंट्सना जोडण्यासाठी सुद्धा कोण आहे तर कार्टिलेजेसच असतात. तर या कार्टिलेजला सपोज जर कॅन्सर झाला तर आपण त्याला काय म्हणणार आहे तर कॉन्ड्रोसार्कोमा. ओके, कॉन्ड्रोचा अर्थच येतो कार्टिलेज. ठीक आहे, तर कॅन्सर ऑफ कार्टिलेज दॅट इज अ कॉन्ड्रोसार्कोमा. अँड कॅन्सर ऑफ ॲडिपोज टिश्यू. ओके, दॅट इज अ लायपोसार्कोमा. आता ॲडिपोज टिश्यू म्हणजे काय तर आपल्या बॉडीमधलं फॅट. ठीक आहे, तर ॲडिपोज टिश्यूला जर कॅन्सर झाला तर त्याला आपण काय म्हणणार आहे तर लायपोसार्कोमा. ठीक आहे, मग आता याच्यामध्ये काय आपण लक्षात ठेवणार आहे तर फर्स्ट पॉइंट म्हणजे काय तर व्हॉट इज अ सार्कोमा. तर जर कनेक्टिव्ह टिश्यूला जर कॅन्सर होत असेल ओके द कॅन्सर विच अरायझेस फ्रॉम कनेक्टिव्ह टिश्यू इज कॉल्ड एज अ सार्कोमा. आणि दुसरा प्रश्न काय विचारू शकतात तर एक्झाम्पल ऑफ सार्कोमा. तर सार्कोमाच्या एक्झाम्पल मध्ये काय तर ऑस्टिओसार्कोमा, सेकंड मायोसार्कोमा, थर्ड कॉन्ड्रोसार्कोमा अँड फोर्थ इज अ लायपोसार्कोमा. ठीक आहे, नेक्स्ट आपण पॉइंट बघणार आहे तिसरा प्रकार सांगितलेला आहे लिम्फोमा. ओके, लिम्फोमा. आता नावात आहे लिम्फोमा म्हणजे काय तर लिम्फॅटिक सिस्टीम मध्ये किंवा लिम्फला होणारा. ठीक आहे, तर कॅन्सर दॅट अरायझेस फ्रॉम लिम्फॅटिक टिश्यू कॉल्ड एज अ लायफोमा. ओके, लिम्फोमा. लिम्फोमा कशाला म्हणणार तर आपल्या लिम्फॅटिक टिश्यूंना जर कॅन्सर होत असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे तर लिम्फोमा असं म्हणणार आहे. इट ऑकर्स इन लिम्फॅटिक नोड्स. आता मग लिम्फॅटिक नोड्स आपल्या बॉडीमध्ये कुठे असतात तर आपले जे काही ॲक्झिला रिजन आहे. ओके, ॲक्झिला रिजन आहे जे आपले जे काही नेक आहे त्या ठिकाणी असेल किंवा आपले ग्रॉइन रिजन या ठिकाणी काय आहे तर लिम्फॅटिक नोड्स जास्त प्रमाणामध्ये आढळतात. देन स्प्लीनला सुद्धा, का तर स्प्लीन काय आहे तर एक लिम्फॅटिक ऑर्गन आहे. अँड टिश्यू. ओके, अँड टिश्यूज ऑफ इम्युन सिस्टीम. ठीक आहे, इम्युन सिस्टीमचे जे काही टिश्यूज आहेत याला. ठीक आहे, एक्झाम्पल लक्षात आले तर व्हॉट इज अ लिम्फोमा. लिम्फोमा म्हणजे काय तर द कॅन्सर विच अरायझेस फ्रॉम लिम्फॅटिक टिश्यू. आणि एक्झाम्पल मध्ये काय सांगणार तर लिम्फॅटिक नोड्स, स्प्लीन अँड टिश्यू ऑफ इम्युन सिस्टीम. ठीक आहे, नेक्स्ट आपण बघणार आहे ल्युकेमिया. आता ल्युकेमिया मगाशीच मी सांगितलेलं आहे की ल्युकेमिया म्हणजे काय तर कॅन्सर ऑफ ब्लड म्हटलं आपण. इट इज अ टाईप ऑफ ब्लड कॅन्सर. हा काय सांगितलेलं आहे तर इट इज अ टाईप ऑफ अ ब्लड कॅन्सर विच वेअर इज एक्सेसिव्ह फॉर्मेशन ऑफ द व्हाईट ब्लड सेल्स ऑर ल्युकोसाइट. याच्यामध्ये काय होतं तर पांढऱ्या पेशी ज्या काही आपल्या शरीरातल्या आहेत त्यांचं प्रमाण वाढतं. ठीक आहे, इन द बोन मॅरो. कशामध्ये तर बोन मॅरो मध्ये. पीपल सफरिंग फ्रॉम ल्युकेमिया हॅव व्हेरी हाय ल्युकोसाइट काउंट. आता याच्यामध्ये आपण जेव्हा डायग्नोसिस करणार तेव्हा काय बघणार तर पेशंटचा ल्युकोसाइट काउंट म्हणजे काय तर पांढऱ्या पेशींचा जो काही काउंट असेल, WBCचा जो काही काउंट असेल तो खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येईल. द ब्लड कंटेन मिलियन्स ऑफ ॲबनॉर्मल इमॅच्युअर. आता बघा, भलेही ब्लडमध्ये काय तर ल्युकोसाइटचं प्रमाण जास्त असेल पण त्या ज्या काही ल्युकोसाइट आहेत म्हणजे ज्या काही पांढऱ्या पेशी आहेत त्या इमॅच्युअर असणार आहेत. त्या काय असणार आहेत तर इमॅच्युअर म्हणजे त्यांची पूर्णतः वाढ झालेली नसणार आहे. ऑर ल्युकोसाइट दॅट आर इनकपॅबल ऑफ फायटिंग म्हणजे काय तर त्यांच्यामध्ये लढण्याचं किंवा भांडण्याचं ओके इन्फेक्शनला थोडक्यात थांबवण्याचं जे काही कॅपॅसिटी आहे ती त्यांच्यामध्ये नसणार आहे. का तर त्या अजून इमॅच्युअर स्टेजमध्ये असतात पण मल्टिप्लाय म्हणजे भरपूर जास्त प्रमाणामध्ये असतात. नेक्स्ट, देर आर व्हेरियस टाईप ऑफ अ ल्युकेमिया. ल्युकेमियाचे अनेक प्रकार आहेत. सच ॲज. ओके, कुठले प्रकार सांगितलेले आहेत सच ॲज मोनोसायटिक ल्युकेमिया. तर एक्झाम्पल पाठ करावे लागतील. मोनोसायटिक ल्युकेमिया, देन लिम्फोब्लास्टिक ल्युकेमिया. मोनोसायटिक ल्युकेमिया अँड लिम्फोसायटिक ल्युकेमिया. ठीक आहे, नेक्स्ट फिफ्थ सांगितलेलं आहे
ॲडिनोकार्सिनोमा. ॲडिनोकार्सिनोमा. ॲडिनोकार्सिनोमा कॅन्सर that arise in a thyroid, pituitary, adrenal and other glandular tissues. आता ॲडिनोकार्सिनोमा म्हणजे काय तर शरीरामध्ये जे काही ग्लँड्स आहेत, आता ग्लँड्स कुठल्या कुठल्या तर आपले थायरॉइड ग्लँड आहे, पिट्युटरी ग्लँड आहे, ॲड्रिनल ग्लँड आहे, ओके, किंवा पिनियल ग्लँड आहे, ओव्हरी पण ग्लँड आहे, ओके. या सगळ्या ग्लँडला जर कार्सिनोमा होत असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे तर ॲडिनोकार्सिनोमा. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण काय बघितलेले आहेत तर कॅन्सरचे टाईप बघितलेले आहेत. पुन्हा एकदा रिव्हिजन, एक छोटीशी रिव्हिजन करूया आपण. टाइप्स ऑफ कॅन्सरमध्ये काय तर 5 बघितले आपण. त्याच्यामध्ये फर्स्ट आपण काय बघितलेलं आहे तर कार्सिनोमा, एक्झाम्पल स्किन कॅन्सर, लंग कॅन्सर, ओके. आणि हे कशामध्ये होतं तर इपिथेलियल टिश्यूमध्ये होतं. देन सार्कोमा. सार्कोमा म्हणजे काय तर कनेक्टिव्ह टिश्यूला होणारा कॅन्सर म्हटलं. एक्झाम्पल काय तर ऑस्टिओसार्कोमा, लायपोसार्कोमा. लिम्फोमा. लिम्फोमामध्ये काय कॅन्सर दॅट अरायझेस फ्रॉम लिम्फॅटिक टिश्यू, ओके. त्याच्यामध्ये एक्झाम्पल स्प्लीन आहे, ओके, टिश्यू ऑफ इम्युन सिस्टीम आहेत. देन ल्युकेमिया, कॅन्सर ऑफ ब्लड, ओके. ब्लड कॅन्सर इज कॉल्ड ॲज अ ल्युकेमिया, ओके. एक्झाम्पल मोनोसायटिक ल्युकेमिया अँड लिम्फोब्लास्टिक ल्युकेमिया. अँड लास्ट ॲडिनोकार्सिनोमा, दॅट इज कॅन्सर ऑफ ग्लँड्युलर टिश्यू. ठीक आहे. कॅन्सर दॅट अरायझेस फ्रॉम ग्लँड्युलर टिश्यू इज कॉल्ड ॲज अ ॲडिनोकार्सिनोमा. एक्झाम्पल थायरॉइड, पिट्युटरी, ॲड्रिनल सांगितलेलं. ठीक आहे. एवढे आपण पॉईंट आता बघितलेले आहेत. यानंतरचा पॉईंट आहे कॉजेस ऑफ कॅन्सर अँड नेक्स्ट पॉईंट आहे ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर. हे जे काही 2 पॉईंट आहेत आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहे. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.